नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे. बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आली होती की सर, हे जे काही नोबेल पुरस्कार 2025 आहेत याच्यावरती सेपरेट व्हिडिओ तयार करून घ्या. ठीक आहे. तर वही आणि पेन घेऊन बसा. टाइमपास बिलकुल करू नका. आजचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. नोबेल पुरस्कार 2025 यावरील महत्त्वाचे प्रश्न. 2025-26 मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. सर्वच परीक्षांसाठी हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत 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 महत्त्वाचा आहे. ठीक आहे. मी अजून एकदा सांगतो, वही आणि पेन घेऊन बसा. फक्त बघत बसू नका. वही आणि पेन घेतल्यानं काय होतं माहिती आहे का, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि एकदा एक व्हिडिओ चालू केला की तो शेवटपर्यंत पाहायचा, प्रत्येक प्रश्न वहीमध्ये लिहून घ्यायचा. क्लिअर. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. नोबेल पुरस्कार एकूण किती कॅटेगरीमध्ये दिला जातो, किती श्रेणींमध्ये दिला जात असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एकूण 6 श्रेणींमध्ये या ठिकाणी नोबेल पुरस्कार दिला जात असतो. लक्षात घ्या, स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेलच्या नावाने हे पुरस्कार सगळे या ठिकाणी दिले जात असतात. ठीक आहे. मग प्रश्न तुम्हाला पडला असेल की सर, हे जे काही 6 श्रेणी आहेत या नेमक्या कोणत्या आहेत? तर लिहून घ्या. केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्रामध्ये, फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्रामध्ये, लिटरेचर म्हणजेच साहित्य या श्रेणीमध्ये, मेडिसिन किंवा बायोलॉजी म्हणजेच वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्रामध्ये, इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये आणि पीस म्हणजेच जागतिक शांततामध्ये. बरोबर. या 6 श्रेणींमध्ये या ठिकाणी नोबेल पुरस्कार दिले जातात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा लिहून घ्या. भौतिकशास्त्रातील म्हणजेच फिजिक्समधील नोबेल पारितोषिक 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए, जॉन एम मार्टिनिस, पर्याय क्रमांक बी, मिशेल डेव्हरेट आणि पर्याय क्रमांक सी, जॉन क्लार्क. या तिघा जणांना या ठिकाणी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. उपलब्धी काय आहे या तिघांची? तर लिहून घ्या. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनेलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशनच्या शोधासाठी त्यांना या ठिकाणी फिजिक्स या कॅटेगरीमधील भौतिकशास्त्र या श्रेणीतील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. जॉन एम मार्टिनिस, मिशेल डेव्हरेट आणि जॉन क्लार्क असं या तिघांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा लिहून घ्या. रसायनशास्त्र म्हणजेच काय? केमिस्ट्री. तर केमिस्ट्रीमधील जे काही नोबेल पारितोषिक आहे 2025 ते कोणाला प्रदान करण्यात आलेले आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए, उमर एम यागी, पर्याय क्रमांक बी, सुसुमो कितागावा आणि पर्याय क्रमांक सी, रिचर्ड रॉबसन. या तिघांना या ठिकाणी केमिस्ट्री या सेगमेंटमधील रसायनशास्त्र या श्रेणीमधील नोबेल पारितोषिक 2025 ने सन्मानित करण्यात आलं आहे. ठीक आहे. कशासाठी? उपलब्धी काय आहे यांची? तर धातू सेंद्रिय चौकटीच्या फॉर्मॅटच्या विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. परत एकदा तिघांची नावे काय आहेत? उमर एम यागी, सुसुमो कितागावा, रिचर्ड रॉबसन असं या तिघांची नावे आहे. ठीक आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण हे देखील पाहूया, हे जे काही 6 श्रेणी आहेत या 6 श्रेणीतील एकदा आपण रिव्हिजन करूया आणि हे जे काही विजेते जिंकलेले व्यक्ती आहेत ते कोणत्या देशाचे आहेत याच्यावरती देखील शेवटी आपण चर्चा करूया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परत एकदा पर्याय क्रमांक डी. कोण कोण? तर वरील सर्व. पर्याय क्रमांक ए, मेरी ई ब्रुंको, पर्याय क्रमांक बी, फ्रेड रॅम्सडेल आणि पर्याय क्रमांक सी, शिमोन साकागुची. या तिघांना या ठिकाणी मेडिसिन किंवा फिजिओलॉजी या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं आहे. यांची उपलब्धी काय आहे? ते लिहून घ्या. परिधीय रोगप्रतिकारक सहनशीलतेबद्दलच्या त्यांच्या शोधासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 लिहून घ्या. साहित्य या क्षेत्रातील 2025 मधील नोबेल पारितोषिक कोणाला प्रदान करण्यात आलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लाज्लो क्रॅस्ना होकाई असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? लाज्लो क्रॅस्ना होकाई असं त्यांचं नाव आहे. साहित्य म्हणजेच काय? लिटरेचर या क्षेत्रातील 2025च्या नोबेल पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. यांची उपलब्धी काय आहे? ते लिहून घ्या. त्यांच्या
आकर्षक आणि दूरदर्शी कलाकृतीसाठी जे सर्वनाशाच्या दहशतीमध्ये कलेच्या सामर्थ्याची पुष्टी करते, याच्यासाठी त्यांना या ठिकाणी लिटरेचर क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6 मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. नोबेल शांतता पुरस्कार म्हणजेच पीस या क्षेत्रातील जो काही पुरस्कार आहे, नोबेल शांतता पुरस्कार, तो कोणाला देण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मारिया कोरिना मचाडो यांना या ठिकाणी नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यांची उपलब्धी काय आहे ते लिहून घ्या. व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्याय आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी, त्यांच्या संघर्षासाठी, त्यांच्या अथक प्रयत्नासाठी, त्यांच्या कार्याबद्दल त्यांना या ठिकाणी नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. ठीक आहे, आता एक्स्ट्रा काही पॉइंट आहेत ते व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यानंतर असे कोण भारतीय आहेत ज्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? असे 9 व्यक्ती आहेत, 9 भारतीय आहेत ज्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. लिहून घ्या. जॉन बार्डिन हे एकमेव विजेते आहेत ज्यांना भौतिक शास्त्रामध्ये 2 वेळेस नोबेल मिळालेले आहेत. दुसरा पॉइंट, मलाला युसुफजाई ही सर्वात तरुण नोबेल शांतता पुरस्कार विजेती आहे. मलाला युसुफजाई ही पाकिस्तानी महिला शिक्षण कार्यकर्ती आहे आणि वयाच्या 17व्या वर्षी 2014चा नोबेल शांतता पुरस्कार विजेती आहे. तिसरा पॉइंट, 1913 ते 2023 पर्यंत भारतामध्ये एकूण 9 नोबेल पारितोषिक विजेते आहेत. सोबत 2025 पर्यंत म्हटलं तरी काय हरकत नाही. 1913 पासून 2025 पर्यंत भारतातून एकूण 9 नोबेल पारितोषिक विजेते आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर होते 1913 मध्ये, आणि नोबेल पारितोषिक द्यायला सुरुवात झाली प्रथम 1901 मध्ये. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, मी आत्ताच सांगितलं आपल्या भारतातील 9 असे व्यक्ती आहेत त्यांना या ठिकाणी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जसं की पहिले आहेत रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये साहित्य या श्रेणीमध्ये. 2 नंबरचे आहेत सी.व्ही. रमन यांना भौतिक शास्त्रामध्ये 1930 मध्ये. 3 नंबर आहेत हर गोविंद खुराना यांना औषध श्रेणीमध्ये 1968 मध्ये. 4 नंबरचे आहेत मदर तेरेसा शांतता श्रेणीमध्ये 1979 मध्ये. 5 नंबरला आहेत सुब्रमण्यम चंद्रशेखर भौतिकशास्त्रामध्ये 1983 मध्ये. 6 नंबरचे आहेत अमर्त्य सेन अर्थशास्त्रामध्ये 1998 मध्ये. 7 नंबरला आहेत व्यंकटरमण रामकृष्णन रसायनशास्त्रासाठी 2009 मध्ये. 8 नंबरला आहेत कैलास सत्यार्थी शांततासाठी 2014 मध्ये. 9 नंबरला आहेत अभिजित बॅनर्जी अर्थशास्त्रासाठी 2019 मध्ये. ठीक आहे, आता या ठिकाणी मी जसं की सुरुवातीला सांगितलं हे जे काही वेगवेगळ्या 6 श्रेणी आहेत, या 6 श्रेणीतील जे काही विजेते पद आहेत ते कोणत्या देशाचे आहेत लोक, याच्यावरती कधी प्रश्न विचारले जातात. लिहून घ्या. रसायनशास्त्रामध्ये 3 जणांना देण्यात आला. सुसुमो कितागावा जे की जपानचे आहेत. रिचर्ड रॉबसन जे की ऑस्ट्रेलियाचे आहेत. ओमर एम यागी. त्यानंतर साहित्यामध्ये या ठिकाणी देण्यात आला लाजलो क्रास्ना होरकाई यांना जे की हंगरीचे आहेत. त्यानंतर शांतता पीस श्रेणीमध्ये देण्यात आला मारिया कोरिना माचादो यांना जे की व्हेनेझुएलाचे आहेत. त्यानंतर फिजिक्स मधील या ठिकाणी 3 जणांना देण्यात आला. जॉन क्लार्क जे की यूकेचे आहेत. मिशेल एच देओरे जे की फ्रान्सचे आहेत आणि जॉन एम मार्टिनिस जे की अमेरिकाचे आहेत. आणि राहिलेले जे काही 2 आहेत त्याच्यावरती देखील लगेच रिव्हिजन टाकूया. शरीरक्रिया म्हणजेच फिजिओलॉजी किंवा औषधशास्त्र मेडिसिन यामध्ये 3 जणांना देण्यात आलं. मेरी ई ब्रुनको जे की अमेरिकेचे आहेत. फ्रेड रॅम्सडेल हे सुद्धा अमेरिकेचे आहेत. शिमोन साकागुची हे देखील जपानचे आहेत. त्यानंतर अर्थशास्त्र याच्यामध्ये देखील 3 जणांना देण्यात आलेलं आहे. जोएल म्योकर जे की नेदरलँडचे आहेत. त्यानंतर फिलिप एगियॉन जे की फ्रान्सचे आहेत आणि पीटर हाविट जे की कॅनडाचे आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेले आहेत तर नोबल जे काही प्राइज आहेत, नोबल जे काही पुरस्कार आहेत 2025 मध्ये देण्यात आलेले आहेत, याच्यावरती आपण या ठिकाणी व्हिडिओ पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन पाहिला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळचे जे काही अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी आपण 7:30 वाजता काय करणार आहोत, महत्त्वाच्या टॉपिक्सवरती आपण व्हिडिओ सिरीज सुरू करणार आहोत. तुम्हाला ज्या पण टॉपिकवरती व्हिडिओज पाहिजे आहेत या टॉपिकचे या ठिकाणी मला फक्त कमेंट करत चला, जेणेकरून मला लक्षात येईल नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवायचा आहे. तुम्हाला फक्त कमेंट करायचे आहे, सर पुरस्कारावरती व्हिडिओ घ्या, सर जे काही वेगवेगळे निर्देशांक जाहीर होतात त्याच्यावरती व्हिडिओ घ्या,
सर युद्ध स्तरावरती व्हिडिओ घ्या, सर नियुक्त्यावरती व्हिडिओ घ्या, अशा प्रकारच्या कमेंट करायच्या जेणेकरून मला लक्षात येईल. क्लिअर? तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे? तर लगेच काय करूया, सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा. 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस. 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस. 5 सप्टेंबर शिक्षक दिवस. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस. 14 सप्टेंबर हिंदी दिवस. 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस. 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस. 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस. 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस. 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस. 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी 28 सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. ठीक आहे? तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला बरेच दिवस असतात, जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे यांची जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह. 6 ऑगस्टला हिरोशिमा दिवस. 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस. 8 ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस. 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस. 10 ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस. 12 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस. 13 ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस. 15 ऑगस्ट 2025ला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 79व्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस. 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस. 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर? तर लगेच काय करूया, सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा. 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस. 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस. 5 सप्टेंबर शिक्षक दिवस. 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. 10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस. 14 सप्टेंबर हिंदी दिवस. 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस. 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस. 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस. 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस. 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस.
28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी 28 सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. ठीक आहे, तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे,